नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आमच्या या आंब्याच्या बागेतनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, काल वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्या लोकांनी जेवढ्या शुभेच्छांचा एकदम अक्षरशः मोठा पाऊस पाडलेला आहे, त्या सगळ्या पावसाबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एवढ्या कमी कालावधीमध्ये म्हणजे वाटलं नव्हतं की महाराष्ट्रातनं एवढ्या सगळ्या आपल्या सगळ्या लोकांचं एवढं सगळं प्रेम मिळेल. पण आपण सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, कालच्या शुभेच्छा म्हणजे ऐकून तुमचे जे शब्द होते, एवढं सुंदर सुंदर शब्दामध्ये तुम्ही सगळ्या लोकांनी जे तुमची भावना मांडलेल्या होत्या, ह्या सगळ्या म्हणजे शब्द तुमचे मॅसेजेस ऐकून त्याच्यामध्ये भारावून गेल्यासारखं होतं आहे. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दही नाही आहेत, पण तरीसुद्धा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला म्हणजे जे पर्यावरणाचा सुद्धा जो इनिशिएटिव्ह आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण करत असतो, ठीक आहे, तो सुद्धा एक प्रमोट करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ परत एकदा बनवत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाबद्दल म्हणजे खूप 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 जास्त आभार. ठीक आहे. हजारो लोकांनी त्याच्यामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत. किती लोकांनी शुभेच्छा दिल्यात आता ते तसं काउंट करायलासुद्धा त्याच्यामध्ये ते सुद्धा शक्य नाही आहे. सगळ्या लोकांना मॅसेज करणंसुद्धा अजूनही शक्य झालेलं नाही आहे, एवढ्या जास्त शुभेच्छा आहेत. ठीक आहे. व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये मी जमेल तेवढे जिथपर्यंत आपल्या मोबाईलची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत त्याच्यामध्ये स्टेटस टाकण्याचा प्रयत्न केला. पण आता ते मोबाईलसुद्धा स्टेटस त्याच्यामध्ये टाकणंही पॉसिबल होत नाही, एवढे जास्त ते स्टेटस झाले. ठीक आहे. तोसुद्धा जास्त गरम व्हायला लागलेला आहे. असं होतं. हे सगळं जे प्रेम तुम्ही सगळ्या लोकांनी दिलेलं आहे, या सगळ्याबद्दल मी तुमचा खूप 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 जास्त आभारी आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने जे काही आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे, ठीक आहे, त्या विश्वासाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. ठीक आहे. मित्रांनो, जो पर्यावरणाचा सुद्धा जो आपण इनिशिएटिव्ह घेतला होता, ठीक आहे, तोसुद्धा म्हणजे मी काल बऱ्याच लोकांचे मेसेजेस पाहिले की सर तुमचं ऐकून मी सुद्धा त्याच्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. 1-2 विद्यार्थ्यांचे मेसेज असे होते की सर मी सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याने एक नवीन कन्सेप्ट सांगितली की सर माझा समजा आता 25वा वाढदिवस आहे तर मी 25 झाडं लावणार, माझा 26वा वाढदिवस आहे तर मी 26 झाडं लावणार. तर अशा प्रकारची त्याने कन्सेप्ट सांगितली. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता. ठीक आहे. झाडं लावणं ही त्याच्यामध्ये आपली एक जिम्मेदारी आहे. ठीक आहे. पर्यावरणाचं त्याच्यामध्ये आपण संवर्धन राखण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आज तुम्ही जर समजा ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल, ठीक आहे, आता पुणे वगैरे साईडला त्याच्यामध्ये टेम्परेचर थोडंसं कमी आहे, पण बाकी भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर म्हणजे भयंकर परिस्थिती झालेली आहे. ह्या परिस्थितीला आपणच जिम्मेदार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण जिम्मेदार म्हणजे असं नसतं की समजा ते दुसरे प्रदूषण करणारे लोक दुसरे आहेत, मग आम्ही त्याच्यामध्ये काही प्रदूषण करत नाही आहेत, असं नाही. आपण माणसं ह्या सगळ्या गोष्टींसाठी जिम्मेदार आहोत. ठीक आहे. पशुपक्ष्यांसाठी एक ठिकाण राहिलेलं नाही आहे खेडेगावामध्ये वगैरे. आता मी थोडं दुपारची वेळ आहे, मी थोडं बागेमध्ये फिरतो, सगळे मोर वगैरे फिरत आहेत तिथे. ठीक आहे. म्हणजे आजूबाजूला त्यांच्यामध्ये त्या मोरांनी राहायचं कुठे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे त्यांचे जे हॅबिटॅट आहे, नॅचरल हॅबिटॅट, हे नॅचरल हॅबिटॅट कुठेतरी संपून चाललेलं आहे. म्हणजे असू द्या, पक्ष्यांचं असू द्या, ह्या सगळ्यांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. तापमान जे भरमसाठ पद्धतीने वाढतं आहे, आता जरा बागेमध्ये थोडं थंड वाटतं आहे, पण ह्या बागेपर्यंत येण्याचा जो रस्ता आहे, ह्या बागेपर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये एवढं गरम व्हायला लागतं, म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीला सगळे आपण लोक जिम्मेदार आहोत. आणि ही जिम्मेदारी आपल्या लोकांना उचलायला लागेल, कधीतरी उचलायला लागेल. ठीक आहे. म्हणजे सगळं हातातनं संपून गेल्यानंतर आपण ते करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने एक जिम्मेदारी म्हणून थोडाफार प्रयत्न केला पाहिजे. मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ठीक आहे, की थोडंसं आपण प्रत्येकाने म्हणजे हा सगळा आपल्या सगळ्यांचा इश्यू आहे असं समजून आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. पर्यावरणवादी तुमच्यातले बरेच लोक असतील नसतील, बरेच लोक याच्यासाठी विचार करत असतील. बऱ्याच लोकांचं असं असतं की म्हणजे फक्त आपण म्हणजे इनिशिएटिव्ह ठरवतो की असं आपण करायचं वगैरे. बरेच लोक ते पुढे जाऊन झाडं लावतात, पण ते झाडं लावूनसुद्धा त्याच्या संवर्धनासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कुठेतरी आपण केल्या पाहिजेत. झाडं लावण्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी असते की म्हणजे एक फोटो कल्चर वगैरे त्याच्यामध्ये झालेलं आहे, तयार झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे लोकांना फक्त झाडं लावा म्हणजे काय तर फोटो काढा, थोडेसे फोटो वगैरे काढले जातात झाडं लावण्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये, आणि ते मग ते फोटो वगैरे पसरवणे, जाहिरात करणे, आम्ही पर्यावरणाचं वगैरे आहोत. पण हे असं संवर्धन म्हणजे ते सांभाळायचे कोणी त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तीसुद्धा जिम्मेदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. झाडं लावत असताना आपण फक्त झाडं लावून चालणार नाही आहे, तर त्याचं संगोपनसुद्धा आपण व्यवस्थित करावं लागेल. आणि झाडं लावत असतानासुद्धा ज्या म्हणजे पर्टिक्युलर पद्धती असतात, म्हणजे जेवढ्या अंतराचा खड्डा असला पाहिजे, ठीक आहे, आपली जमीन कोणत्या प्रकारच्या झाडांसाठी योग्य आहे, अशा प्रकारचा सगळा अभ्यास करून तुम्ही सगळ्या लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे सगळं आपण समजा आंब्याच्या वगैरे बागा आपण करतो आहे, हे असं नाही आहे की म्हणजे हे जे सगळं आहे ते जमीन वगैरे काहीतरी म्हणजे सगळं आपण इन्व्हेस्ट वगैरे वेगळं काहीतरी म्हणजे समजा हे जमिनीचा व्यर्थ वगैरे जात आहे. ठीक आहे. याला फळ लागणार आहे, म्हणजे आपण जे गुंतवलेलं असतं ते तर आपल्याला वापस मिळणारच असतं. ठीक आहे. शेतीसाठी वगैरे सुद्धा आता समजा आपल्याला सगळ्या शेतीमध्ये झाडं लावणं शक्य नाही आहे,
आपण बांधावर तरी लावू शकतो, झाडाच्या बांधावर म्हणजे शेतीच्या बांधावर तरी आपण त्याच्यामध्ये जमतील ती झाडं आपण लावू शकतो. 1 वर्ष निघून जातं, 2 वर्ष निघून जातं. आता हे तुम्ही झाडं बघा, हे तुम्हाला जे दिसत आहेत माझ्या आजूबाजूला, हे सगळे फक्त 3-3 वर्षाचे झाडं आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याला 3 वर्ष झाले शेतामध्ये लावून. फक्त मी आणताना थोडी जरा मोठी झाडं आणली होती. ठीक आहे, कारण आता आमच्या घरी जास्त संगोपन करणारं कोणी नाही आहे, ज्याला पाणी वगैरे देणारं. लहान झाडांची कशी थोडी जरा लहान बाळासारखी जास्त काळजी घ्यावी लागते. तर तसं काळजी घेणारं आमच्याकडे कोणी नसल्यामुळे आम्ही थोडं मोठी आणली झाडं. तुमच्या घरी जर तशी काम करणारी म्हणजे काळजी घेणारी माणसं असतील तर तुम्हाला तेवढं ते तसं ते लहान, आता आम्ही जे जाणलेली झाडं आहेत ते जरा मोठी आहेत, म्हणजे ते जवळपास 1000 रुपयापर्यंत झाड जातं. तर तुम्हाला तसं तेवढा खर्च करायची गरज नाही आहे. जर काळजी घेणारी माणसं असतील तर तुम्हाला ते 60-70 रुपयाला सुद्धा झाड चांगलं मिळून जातं. ठीक आहे, 100-1 रुपयाला तर एकदम त्याच्यापेक्षा मोठं मिळून जातं. आणि आपल्याला जर कमीच लावायची असतील झाडं, समजा 1 झाड लावायचं असेल, 2 झाड लावायचे असतील, तर अशा वेळेस आणतानाच थोडं मोठं आणलेलं तरी त्याच्यामध्ये चालेल. ठीक आहे, काही करा, काही प्रयत्न करा, पण त्याच्यामध्ये प्रत्येकाने म्हणजे एक आपल्या म्हणजे जोपर्यंत हे आपल्या मनाच्या समाधानाचा विषय आहे. एवढं तापमान वाढत चाललेलं आहे, आपण आपल्या ठीक आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे आता कॅमेरा म्हणजे अक्षरशः टू हॉट असा मेसेज येतो कॅमेऱ्यावर. कॅमेरा जास्त गरम झालेला आहे, त्याच्यामुळे कॅमेरा बंद पडतो आहे. ठीक आहे, ही परिस्थिती आहे. म्हणजे आपण साधा कॅमेरासुद्धा अशा ठिकाणी म्हणजे येऊन थोडंसं आपण ऑपरेट करू शकत नाही आहेत, एवढ्या भयंकर प्रकारचं त्याच्यामध्ये तापमान वाढलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्या प्रत्येकालाच त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगत होतो की प्रत्येकालाच आपल्याला त्याच्यामध्ये याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जेवढा प्रयत्न करता येईल, ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडे घरासमोर जागा आहे, जिथे कुठे असेल तिथे असेल. ठीक आहे, वाढदिवसानिमित्त म्हणजे तुम्ही प्रत्येकजण त्याच्यामध्ये एवढा एक प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्ही लावलेलं झाडं त्याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या फोटो वगैरे, आपण हे सगळं प्रमोट करूया. म्हणजे मी सुद्धा माझ्या स्टेटसला त्या गोष्टी ठेवेन त्याच्यामध्ये. ठीक आहे, माझं आता मी वाढदिवसानिमित्त तुम्हाला मेसेज देतो आहे. ठीक आहे, माझं ऐकून त्याच्यामध्ये एक 2-4 लोकांनी जरी समजा अजून 10 जरी झाडं लावली, तर मित्रांनो हा कॅमेरा आहे, याच्याने ॲक्च्युली रेकॉर्ड करत होतो. पण तापमान एवढं जास्त वाढलेलं आहे की हा कॅमेरा थोडा 2 मिनिट चालतो आहे आणि त्याच्यानंतर ते लगेच कॅमेरा इज टू हॉट अशा प्रकारचा मेसेज येतो आणि तो बंद पडतो आहे. ठीक आहे, त्यामुळे आता हे राहिलेला व्हिडिओ मी तुम्हाला मोबाईलमध्ये बनवतो आहे. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटी परत एकदा तुम्ही सगळ्या लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या सगळ्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही प्रत्येकाने सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे झाडं लावा. ठीक आहे, हे झाडं लावले पाहिजेत आपण प्रत्येकाने, अशा प्रकारचा एक मेसेज मी तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही सगळेजण जे जेव्हा झाडं लावताल त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे फोटोही पाठवले, मलाही आनंद होईल. ठीक आहे, कारण आज जवळपास आता म्हणजे मी स्टेटस टाकलं तर ते 5000 लोकं बघतात. ठीक आहे, यातल्या 10 लोकं जरी त्याच्यामध्ये त्या लोकांनी जरी मनावर घेतलं आणि 10 लोकांनी परत 10-10 जरी झाडं लावली तरी 50 झाडं लावले जातील. ठीक आहे, अशा प्रकारची एक तळमळ आहे म्हणजे माझ्याकडे सुद्धा. ह्या तळमळीपोटी मी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येकाला थोडं जास्त झाडे लावा ह्याच्यावर जास्त जरी स्ट्रेच केला. ठीक आहे, 7-8 मिनिटाचा व्हिडिओ झाला, शेवटपर्यंत तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो आहे, एका गोष्टीचं रिपिटेशनसुद्धा जास्त करतो आहे परत. पण पर्पज हाच आहे की तुमच्यातले 10 लोकं, 15 लोकं, 20 लोकं जे आहेत ह्या 5000 मधले, ठीक आहे, हे 15-20 लोकांनी जरी त्याच्यामध्ये मनावर घेतला आणि त्याच्यामध्ये एक दुसरे 100-1 झाडं जरी लावली तुम्ही तिकडे, ठीक आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठे जरी झाडं लावली, ठीक आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये हे जो माझा बड्डे आहे तो अजून जास्त सक्सेस झाला असं मी समजेल. मी स्वतः त्याच्यामध्ये 200 लावलेली आहेत. ठीक आहे, तुम्ही अजून त्याच्यामध्ये 100 लावली, त्याच्यामध्ये हे सगळं मेसेज वगैरे ऐकून किंवा म्हणजे प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये लावण्याचा केला, अजून 100 जर लागली त्याच्यामध्ये, तर या बड्डेचे सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये 300-350 झाडं त्याच्यामध्ये आपल्याकडनं लावली जातील. अशा प्रकारची एक म्हणजे आशा मी व्यक्त करतो. ठीक आहे, आणि तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये ही जी मी साथ तुम्हाला घालतो आहे याला तुम्ही प्रतिसाद द्याल अशा मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि परत एकदा मित्रांनो, तुम्ही दिलेल्या सगळ्या शुभेच्छा त्याच्यामध्ये मी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मी या सगळ्यांबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो.